ची परीक्षा स्टार्ट होत आहे आणि याच्यामध्ये जो महत्त्वाचा एक टेक्निकलमध्ये जो घटक दिलेला आहे तो म्हणजे कृषी। आता कृषीवर मी मागचा एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की मिनिमम 10 प्रश्न राहू शकतात कृषीवर मिनिमम, म्हणजे जे तांत्रिकचे 40 प्रश्न राहतील तर त्याच्यात 10% जर हे प्रश्न विचारत असतील, म्हणजे 10 प्रश्न विचारत असेल त्याचं वेटेज चांगलं आहे, म्हणजे मिनिमम आहे, अलग लक्षात मिनिमम 10 प्रश्न कृषीचे राहू शकतात। तर कृषीचा जे IBPS पॅटर्न आहे आतापर्यंत जे कृषी सेवक परीक्षा घेतली कोणा IBPSनं कृषी सेवक घेतलेली आहे हे माहिती आहे आपल्याला। त्याच्यानंतर विस्तार कृषी अधिकारी ही एक IBPSनंच घेतलेली आहे, विस्तार कृषी अधिकारी ही सुद्धा IBPSनं घेतलं आहे। म्हणजे यामध्ये काय झालं, या परीक्षा घेतल्या तर यामध्ये करंटवर कृषीचे प्रश्न होते आणि हेच करंटवरचे कृषीचे प्रश्न आपले जायला नको, म्हणजे आपल्याला तिथं मार्क यायला पाहिजेत। त्याच्यामुळं आजचा आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, एक बघायचं आहे पशुधन जनगणना किंवा गणना, दुसरं बघायचं आहे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती, हो एक टॉपिक दिलेला आहे, आणि तिसरा हॉर्टिकल्चरचा लेटेस्टवाला डाटा बघायचा आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तिन्ही पॉईंट तुमचे इथं क्लिअर होतील। आता हा कशाचा बघा, जो कृषीचा सिलेबस दिलेला आहे, आता ऑलरेडी मी माझा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं ह्या मागच्या ज्या एक्झाम झालेल्या होत्या तर याचा एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे आणि आपली जी टेस्ट सिरीज होती त्याच्यात सुद्धा कृषीचे प्रश्न तसेच टाकलेले आहेत आपण जसे विचारतात। कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये अजून साऱ्या टेस्ट सिरीज आहे, पण त्यांना कृषीचे मी बऱ्याच टेस्ट सिरीजमध्ये बाकीचे प्रश्न पाहिले तर त्याचा आणि IBPS पॅटर्नचा जवळजवळचा सुद्धा संबंध नाही आहे, अलग लक्षात। त्याच्यामुळं काय केलं की आपण ह्यो 2 पॅटर्न आपण समोर ठेवले, एक म्हणजे कृषी सेवकचा आणि दुसरा म्हणजे विस्तार कृषी अधिकाऱ्याचा। आता सेंद्रिय शेती हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे आणि पशुसंवर्धन हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे। हे दोन्ही टॉपिक आपल्याला या कृषी सेवकमध्ये हा टॉपिक नव्हता पशुधन, ओके। तर आता अजून त्याच्यामध्ये एक दिलेला आहे ते म्हणजे रेशीम। आत्ताच सांगतोय मी तुम्हाला, रेशीमवर मिनिमम 2 प्रश्न राहतील, एक प्रश्न तर फिक्स आहे पण मिनिमम 2 प्रश्न रेशीमवर राहतील। याच्यावर लवकरच मी व्हिडिओ घेऊन येत आहे आणि जे काही आपला हे दिला कोणता पशुसंवर्धन याच्यावर मिनिमम 2 प्रश्न राहतील, म्हणजे तुमचे 4 प्रश्न फक्त इथं होता येतं। हे टॉपिक व्यवस्थित करायचा। ऑर्गॅनिक फार्मिंगचा आहे आणि हॉर्टिकल्चर म्हणजे फलोत्पादन वगैरे जे आहेत तर त्याचा जो लेटेस्ट डाटा आहे तो सुद्धा मी आज इथं घेत आहे, ओके। नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ओके, आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे आपला जसा दुसरा व्हिडिओ येईल तसं तुम्हाला माहिती पडेल। तर बघा 20वी पशुधन गणना आपल्याला आज बघायची आहे। तर बघा 20वी पशुधन गणना ही 2019 मध्ये अखिल भारतीय अहवाल आपल्याला आलेला होता। आता हा अहवाल आलेला होता 20वी पशुधन गणनेचा केव्हा आला, 16 ऑक्टोबर 2019 रोजी हा जाहीर केला, म्हणजे हा लेटेस्ट आहे का। पण ही गणना खूप महत्त्वाची आहे, कारण काय होईल की याच्यातला प्रश्न तुम्हाला राहतील, अलग लक्षात। तर ही जी गणना झालेली होती तर ही झालेली होती ऑक्टोबर 2018 मध्ये झाली होती। केव्हा झाली होती, ऑक्टोबर 2018 झाली होती। एक साधा प्रश्न राहील, पशुगणना किती वर्षांनी होते, तर तुमचं उत्तर राहील 5 वर्षांनी। पशुगणना किती वर्षांनी होते, 5 वर्षांनी। कारण बघा जे काही एक एक्झाम झाली होती विस्तार कृषी अधिकाऱ्याची एक्झाम झाली होती, त्याच्यात विचारलेली होती की बा कृषीची गणना किती वर्षांनी होते, तर त्याच्यामुळे असा प्रश्न का नाहीत विचारला जाणार की पशुगणना किती वर्षांनी होते, तर पशुगणना ही 5 वर्षांनी होते। मग सगळ्यात प्रथम पशुगणना केव्हा, म्हणजे प्रथम पशुगणना केव्हा करण्यात आली होती, तर ते 1919 मध्ये सर्वात प्रथम आपली पशुगणना करण्यात आली होती। पण जर तुम्हाला विचारलं स्वातंत्र्यानंतर केव्हा करण्यात आली होती, तर स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये पशुगणना करण्यात आली होती। दुसऱ्या पशुगणनेचा असं वैशिष्ट्य होतं की पहिल्यांदाच ही पशुगणना ऑनलाईन करण्यात आली होती, अलग लक्षात, हे सुद्धा महत्त्वाचा आहे। आणि ह्यो जो काही डाटा आहे, ह्यो पशुगणनेचा ह्यो जो काही डाटा येतो हा डाटा देशातील पशुधन संगोपनावरील डेटा हा महत्त्वाचा स्रोत आहे। आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत होते, तर मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय हे याच्या अंतर्गत जे काही पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग आहे, या विभाग काय करते, वेगवेगळे जे काही आपले राज्य आहेत या राज्यात वेगवेगळे जे काही आपले विभाग येतं कोणते, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, या राज्याच्या विभागाला काय करते, अनुदान देते आणि तिथून काय करते, हा डेटा कलेक्ट करते। मग या डेटाचं काम काय आहे, तर काय होईल की बा जे काही समोर काही रोगराई, जसं आता लंपी डिसीज आलेला होता, तर ह्या असा ज्यावेळेस एखाद्या डिसीज किंवा रोगराई येईल तर त्यावेळेस त्या सरकारला एखादी पॉलिसी बनवण्यासाठी या पशुगणनेचा काय होईल, या डेटा पशुगणनेचा जो डेटा आहे याचा काय होईल तर फायदा होईल। तर आपला आहे प्रश्न
तर ही आकडेवारी केव्हा पब्लिश झाली तर 16 ऑक्टोबर 2019ला पब्लिश झालेली होती आणि ही पशुगणना ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. दर 5 वर्षांनी ही पशुगणना होती. भारतातली पहिली पशुगणना केव्हा झाली, जसं विचारलं होतं की पहिली कृषी गणना केव्हा झाली होती, असाही प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि त्याच बेसिसवर मी प्रश्न घेत आहो. अलग लक्षात, तुम्हाला कृषी सेवकच्या आपल्या टेस्ट सिरीजचाही मुलांना अनुभव येतो कसे डायरेक्ट त्याच्यामध्ये प्रश्न आलेले होते. ओके, आणि पहिल्यांदाच ऑनलाईन घेण्यात आली होती, ही तुम्हाला माहिती आहे. ओके, थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट लगेच आपण हे कंटिन्यू करतो. सगळ्यांना माहिती आहे की आपलं सदार ॲग्री प्लॅटफॉर्म हे एक प्ले स्टोअरला ॲप आहे आणि आपण ग्रामसेवकसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. ह्याच्यात टेक्निकलच्या प्लस फुल लेंथ 2 टेस्ट दिली आणि बाकीच्या टेक्निकलच्या दिलेल्या आहेत. कारण टेक्निकलला जर स्कोअर आला तरच आपला फायनल लिस्टमध्ये आपण राहील. अलग लक्षात, टेक्निकलला जर स्कोअर आला तर फायनल लिस्ट. आणि मी कृषीच्या याच्यामध्ये 5 टेस्ट दिलेले आहेत 50-50 क्वेश्चनच्या जवळपास. अलग लक्षात, कारण की कृषीचे जर मिनिमम त्यांनी 10 प्रश्न जर विचारले, मिनिमम म्हणत आहे ते 12ही विचारू शकतात. अलग लक्षात, तर आपल्याला त्याचा फायदा झालेला पाहिजे. तर हे ॲप हे आपलं सदार ॲग्री प्लॅटफॉर्म. आता बघा, या टेस्टमध्ये मी एक करंटचा क्वेश्चन टाकला होता. बघा, याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि ज्याने टेस्ट घेतली तो प्रत्येक जण याचं उत्तर दिलेले आहे की फर्स्ट लाईव्हस्टॉक सेन्सस वाज कंडक्टेड इन इंडिया ड्युरिंग. भारतामध्ये पहिली पशुगणना दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती 1919 ते 1920, 1935 ते 1936, 1945 ते 1947, 1950 ते 1951, 1960 ते 1961. तर इथं दिलेलं आहे 1919 ते 1920 मध्ये पहिली पशुगणना. म्हणजे आपण काय केलं, या टेस्टमध्ये करंटचे सुद्धा प्रश्न ऍड केलेले आहेत. अलग लक्षात, तर ज्यांनी हे प्रश्न वाचलेले आहेत, ज्यांनी टेस्ट घेतले 100% ते त्याचं उत्तर देऊ शकतात. हे ॲप हे सध्या ही वेळ आहे, डाउनलोड करा हे ॲप. आणि डाउनलोड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्हाला डाउनलोड केलं की आय एम इंटरेस्टेड येईल. आय एम इंटरेस्टेडवर जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला एक मॅसेज येईल आणि व्हॉट्सअपच्या मॅसेज किंवा टेक्स्ट मॅसेजला एक मॅसेज येईल, त्याच्याहून बाय नाऊ करायची. तर ही टेस्ट आहे आपली. त्याच्यानंतर हा एक कोर्स आहे 1270 प्रश्न उत्तर. म्हणजे हा कृषीवरचाच कोर्स आणलेला आहे. फक्त कृषीचे प्रश्न आहेत, प्रश्न आणि उत्तर हे वाचायचे आहेत. तर बघा, हे जसं बेसिक स्लॅग हे आहे, हे एक फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे, म्हणजे स्फुरद खत आहे. त्याच्यानंतर कॉमर्स इन ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीमध्ये कॉमर्स काय असते, तर वस्तू आणि सेवाची डिजिटल खरेदी करणे म्हणजे कॉमर्स. ह्या असे आपण प्रश्न दिलेले आहे. अलग लक्षात, तर हे एक महत्त्वाचं आहे. आता खाली दिले विच इज नॉट ससेप्टेबल क्रॉप वॉटर लॉगिंग, कोणतं नाही. म्हणजे असं काय केलंय आपण, एक प्रश्न आणि उत्तर असा एक कोर्स दिला आहे. हे सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहेत. बऱ्याच जणांनी टेस्ट परचेस केलेले आहेत, हे तुम्हाला दिसत आहेत. टेस्ट बघा, फीडबॅक बिन दिलेला आहे. तर चला आपला पुन्हा आपण आपल्या टॉपिकवर येऊ. तर ही जी काही 20वी कृषी गणना होती, तर या 20व्या कृषी गणनेची 16 ऑक्टोबर 1919 रोजी आपल्याला माहिती प्रकाशित झाली होती. आणि ही झाली केव्हा होती, तर ही झाली होती 1 ऑक्टोबर 2018 तर 20 सप्टेंबर 2019 या दरम्यान ही पशुधन गणना ही झाली होती. केव्हा झाली, 1 ऑक्टोबर 2018 तर 20 सप्टेंबर 2019. जवळपास 6.5 लाखाच्या वरती गावं आणि काही शहरातल्या सुद्धा भागमध्ये घेतले. तर ही जी काही पशुगणना होती, तर यामध्ये बघा गुरे, म्हैस, त्याच्यानंतर याक, मेंढ्या, शेळ्या, डुक्कर, घोडे, पोनी. आता याच्यातले तर आपल्याला काही माहिती नाहीये. पोनी, खेचर, गाढव, उंट, कुत्रे, ससा, हत्ती, म्हणजे हत्ती बी निबंध याच्यात आलेला आहे. म्हणजे या गणनेमध्ये कोणकोणते प्राणी येतात हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. कोणकोणत्या पशुधनाची गणना, याक सुद्धा आहे, उंट सुद्धा आहे, हत्ती सुद्धा आहे, गाय, म्हैस हे तर आहेतच आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर कोंबडी सुद्धा आहेत, एक मुरळी, बदके, इमू, टर्की हे लक्षात असू द्या मित्रांनो. कारण आपल्याला वाटेल की बा आपल्याला काहीच माहिती येतं, जे की आपल्याला गाई, म्हशी, तुमचं कुक्कुटपालनमध्ये कोंबड्या वगैरे हेच आपल्याला माहिती आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत की जे पशुगणनेमध्ये येतात, त्याच्यामुळं माहिती असू द्या. इमू माहिती आहे, बदकं माहिती येतं, मुरळी, हे मुरळी काय आहे आपल्यालाही माहीत नाही, बघावं लागेल. आता एक प्रश्न विचारलेला आहे अजून, किंवा 20व्या पशुधन गणनेनुसार सर्वाधिक पशुधन असलेले राज्य कोणते, हा प्रश्न सुद्धा मी टेस्टमध्ये टाकलेला आहे आपल्या ॲग्रिकल्चरच्या प्रश्नामध्ये. तर ह्यो जर प्रश्न आला तर तुमचं उत्तर याच्यामध्ये काय आहे, महाराष्ट्र राहील का, उत्तर प्रदेश राहील का, राजस्थान राहील का, मध्य प्रदेश राहील का, सिक्कीम राहील. तर मला कमेंट्समध्ये टाका याचं उत्तर काय राहील. आणि ज्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्याचा हा प्रश्न चुकला नाही पाहिजेत, एवढी गोष्ट लक्षात घ्या, चुकला पाहिजेत नाही. सर्वाधिक पशुधन कोणत्या राज्यात आहे तर हे तुम्हाला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. तर इथं 5 ऑप्शन दिलं. आता काही बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय की 4 ऑप्शनच्या टेस्ट सिरीज दिल्या. अरे बाबा, IBPS ऑलरेडी 5 ऑप्शन्स विचारत आहे, तर तोच पॅटर्न असू द्या. आणि आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या ऑफलाईन येतं, पण तुम्हाला त्याच्या PDF प्रिंटसाठी आपण अवेलेबल करून देणार आहोत 5-6 तारखेपर्यंत. ओके,
नेक्स्ट आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की बा कोणत्या याच्यामध्ये पशुधन कोणत्या राज्यात किती आहे, तर याच्यावर प्रश्न राहणार. तर बघा सगळ्यात जास्त पशुधन जे आहे तर ते आहे उत्तर प्रदेशमध्ये. सगळ्यात जास्त कोणता कुठं आहे, उत्तर प्रदेशमध्ये. 2 नंबर आहे राजस्थानमध्ये आणि 3 नंबर आहे मध्य प्रदेशमध्ये. तीनच पहिले राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिल्या सगळ्यात जास्त पशुधन कोणत्या राज्यात आहे, तो उत्तर प्रदेश 2 नंबरला कोणता आहे, राजस्थान. 3 नंबरला कोणता आहे, मध्य प्रदेश. आणि महाराष्ट्राचा आपल्याला विचार करावा लागेल, तर महाराष्ट्राचा नंबर लागतो 7वा. हे तुम्हाला जनरल परीक्षामध्ये सुद्धा कामी येणार आहे, फक्त ग्रामसेवकसाठीच नाही तर अजून परीक्षामध्ये सुद्धा हे कामी येत आहे. महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे मित्रांनो, 7वा क्रमांक आहे. ॲक्च्युअली जर तसं आपण बघितलं तर यूपीमध्ये जे काही आहे तर इथं यूपीमध्ये पशुधन कमी झालेलं आहे, पण तरी सुद्धा पशुधन संख्या सगळ्यात जास्त कुठं आहे, तो उत्तर तुम्हाला उत्तर प्रदेशच लिहायचा आहे. पण जर प्रश्न असा विचारला की 2000 म्हणजे 20व्या पशुधन जनगणनेनुसार सर्वात जास्त पशुधनाची वाढ कोणत्या राज्यात झाली, तर तुमचं उत्तर राहील पश्चिम बंगाल. हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा 20व्या पशुधन जनगणनेनुसार सर्वाधिक पशुधन वाढ कोणत्या राज्यात झाली, म्हणजे वाढ कोणत्या राज्यात झाली, तर तुमचं उत्तर काय राहील मित्रांनो, तर ते उत्तर राहील पश्चिम बंगाल. आणि 2 नंबरला जर बघितलं तर ते राहील तेलंगणा. 2 नंबरला जर बघितलं तर ते राहील तेलंगणा. ही जी PDF आहे तर ही PDF मी आपला ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत तर त्यांना अवेलेबल करून देत आहे. जसं मी ग्रामीण विकासाच्या योजना ही पार्ट 1 आणि पार्ट 2 घेतलेले होते, तर त्याच्या सुद्धा मी PDF आपल्या ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तशी ही सुद्धा PDF मी अवेलेबल तुम्हाला ज्यांनी आपल्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहे कोर्स त्यांना मी अवेलेबल करून देत आहे. ओके. तर बघा प्रश्न कसा विचारणार. पहिला सगळ्या 20व्या पशुधन गणनेनुसार सर्वात जास्त पशुधन कोणत्या राज्यात आहे, तर उत्तर राहील उत्तर प्रदेश. 2 नंबर राहील राजस्थान. 3 नंबर राहील मध्य प्रदेश. आता प्रश्न असा राहील तुम्हाला की 20व्या पशुधन गणनेनुसार सर्वाधिक पशुधन वाढ कोणत्या राज्यात झाली, म्हणजे पशुधनाची वाढ कोणत्या राज्यात झाली, तर ती झाली आहे वेस्ट बंगालमध्ये नंबर 1. आणि 2 नंबर लिहायचं आहे तुम्हाला काय, तेलंगणा. 2 नंबर लिहायचं आहे तेलंगणा. आता कोणकोणत्या जे काही पशुधन गणना आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्राण्याचं किती पर्सेंटेज आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात जास्त जे आहेत जर त्याचा क्रम जर विचारला तर सगळ्यात जास्त आहेत गुरेढोरे ज्या असतात ते सगळ्यात जास्त आहेत. याच्यामध्ये कोण येतं, गुरेढोरे. म्हणजे गायी येतील, तुमचे बैल वगैरे, त्याचे बछडे वगैरे जे असतात आपण त्याला कारवड वगैरे म्हणतो, तर हे सगळं याच्यामध्ये येईल. अलग लक्षात. त्याच्यानंतर जर विचार केला तर 2 नंबर लागते शेळ्या. आता गुरेढोरे किती येतं, हे जवळपास 35% आहेत. ओके. गुरेढोरे किती येतं, 35% आहेत. म्हणजे गाय, बैल, त्याच्यानंतर त्याचे जे काही बछडे राहतील त्याच्या हे गुरेढोरामध्ये येतील. नंबर 2ला येईल शेळ्या. शेळ्याचं किती पर्सेंटेज आहेत, तर शेळ्या आहे जवळपास 27.80% आहेत. नंबर 3ला काय येतं, तर नंबर 3ला म्हशी येतं. नंबर 3ला सगळ्याधिक म्हशी आहेत. ओके. नंबर 4ला मेंढ्या येतात, जवळपास हे 13.87. आणि हे 4च आपल्याला महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवायला. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. ओके. नेक्स्ट आता हे खूप महत्त्वाचं आहे. एक स्टेटमेंट जर प्रश्न विचारला तर याच्यावर प्रत्येक 5 स्टेटमेंटवर प्रश्न विचारेल. तर पहिला आहे सर्वाधिक कुक्कुट पक्षी असलेले राज्य कोणते, म्हणजे जिथं सर्वाधिक काय आहे पोल्ट्रीज आहेत तर ते हे तामिळनाडू. कुठं येतं, तामिळनाडूमध्ये. सर्वाधिक गुरेढोरं असलेलं राज्य कोणतं, पश्चिम बंगाल. हे बघा आता आपण एका पशुचा विचार करत आहे. आता बघा सर्वाधिक कुक्कुट पक्षी म्हणजे पोल्ट्री जर म्हणलं तर तामिळनाडू येईल. सर्वाधिक गुरेढोरे म्हणलं तर पश्चिम बंगाल येईल. सर्वाधिक म्हशीची संख्या, हा मी ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न टाकलेला आहे. सर्वाधिक म्हशीची संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. सर्वाधिक मेंढ्याची संख्या तेलंगणामध्ये आहे. सर्वाधिक शेळ्यांची संख्या जी आहे ते राजस्थानमध्ये आहेत. सर्वाधिक शेळ्यांची संख्या राजस्थानमध्ये आहे. म्हणजे बघा सर्वाधिक पोल्ट्री ज्याला आपण कुक्कुट पक्षी म्हणू हे कुठं आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत. सर्वाधिक गुरेढोरे कुठे आहेत, पश्चिम बंगालमध्ये आहेत. सर्वाधिक म्हशींची संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. सर्वाधिक मेंढ्यांची संख्या तेलंगणामध्ये आहे. आणि सर्वाधिक शेळ्यांची संख्या राजस्थानमध्ये आहे. ओके. तर हे 5 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, तर देशात जे पशुधन आढळलं आहे तर ते आढळलं 536 दशलक्ष. किती, 536 दशलक्ष. आणि 2012च्या
जी काही पशुधन गणना झाली तर किती वाढ झाली 2012च्या कंपॅरिझनमध्ये, तर 4.8% वाढ झाली. हो, खूप महत्त्वाचं आहे, किती 4.8% वाढ झाली. म्हणजे 2012च्या तुलनेमध्ये 2019 मध्ये जी काही पशुधन गणना झालेली आहे त्याच्यात किती टक्क्याने वाढ झाली, तर तुमचं उत्तर राहील 4.8% वाढ झालेली आहे. तर हे जे काही पशुधन आहे त्याच्यात जर आपण बघितलं तर ग्रामीण लोकसंख्येच्या जवळपास 95.78, कारण ग्रामीण भागामध्ये सगळ्यात अधिक पशुधन असते आपल्याला माहिती आहे. शहरी भागामध्ये सुद्धा जो स्लम एरिया आहेत त्याच्यामध्ये ते काय करतात, जवळपास पशुधन वावरतात. आलं लक्षात. तर ते 4.2%. सर्वात जास्त पशुधन कोणत्या राज्यात आहेत, तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे, ऑलरेडी सांगितलं आहे. नंतर राजस्थान सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा गाय, म्हैस, मिथुन आणि याक यांचा समावेश असलेली एकूण गोवंश संख्या 2019 मध्ये 303.76 दशलक्ष होती, जे 1.3% वाढले. गुरांच्या संख्येत किती वाढ झाली, तर जवळपास 1.3% वाढ झालेली आहे. अलग लक्षात गुरांच्या संख्येत. आणि गायीच्या संख्येत किती वाढ झाली, तर ती 18.6% काय झाली आहे, वाढ झालेली आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की जर दोन पशुधन गणना जर यांनी कंपॅरिझन केला, एक 2012ची आणि एक 2019ची, तर 2012च्या कंपॅरिझन्समध्ये 2019 मध्ये किती टक्क्याने वाढ झाली, तर उत्तर राहील 4.8%. त्याच्यानंतर बघा 2012 ते 2019 मध्ये एकूण देशी गुरांच्या संख्येमध्ये 6% घट झाली. एक लक्षात ठेवा, गुरांच्या संख्येमध्ये 6% घट झाली, जी की 2007 आणि 12ची पशुधन गणना होते याच्यामध्ये 9% झाली होती आणि आता किती झाले, 6%. अलग लक्षात. गायी आणि म्हशीमधील दुभत्या जनावरांची संख्या 2019 मध्ये 125 दशलक्ष होती, जी 2022च्या जनगणनेपासून 6% वाढली. म्हणजे बघा गायी म्हशीमध्ये 6% वाढ झालेली आहे 2012च्या कंपॅरिझन्समध्ये. मेंढीचे जर आपण बघितलं मेंढ्याच्या संख्येमध्ये तर ती 14.4% वाढ झाली. मेंढ्याच्या याच्यात किती झाले, 14.4% एवढी वाढ झालेली आहे. शेळ्यांचा जर विचार केला तर 10.1% वाढ झालेली आहे. शेळ्यांचा जर आपण विचार केला तर 10.1% वाढ झालेली आहे. ओके. आता हे झालं हे पशुधन गणनेच्या बाबतीत. याच्यावर जर प्रश्न आले असे टक्केवारीमध्ये जर विचारले तर तुमचा प्रश्न जाणार नाही. आता दुसरे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे आपण सेंद्रिय शेती, त्याचा थोडा लेटेस्ट डाटा आहे जो 2024चाच हे लेटेस्ट डाटा. तर याच्यामध्ये हा जागतिक डाटा आहे आपल्याला बघायचा आहे. तर सगळ्यात प्रथम बघा जगामध्ये जर आपण हे केलं तर बघा 2022 मध्ये जवळपास 188 कंट्रीज येतात ज्या सेंद्रिय शेतीशी निगडित ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात त्या करतात. अलग लक्षात. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर लँड म्हणजे 2022 मध्ये किती लँड हे जगामध्ये ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती किती आहे, ते किती हेक्टर आहे, तर ते 96.4 मिलियन हेक्टर एवढी आहे. किती, 96.4 मिलियन हेक्टर. तुम्हाला जर प्रश्न आला की सेंद्रिय शेती, मी टाकलेला आहे आपल्या एका टेस्टमध्ये, मी टाकलेला आहे. अलग लक्षात. हा करंटचा प्रश्न कृषीमध्ये आपल्या टेस्टमध्ये टाकलेला आहे. तर जर तुम्हाला प्रश्न आला की जगामध्ये सगळ्यात जास्त सेंद्रिय शेतीचे क्षेत्र कोणत्या देशामध्ये आहे, तर तुमचं उत्तर राहील ऑस्ट्रेलिया. कोणतं राहील, ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त आहे. ऑस्ट्रेलियामध्ये किती आहे, 53 मिलियन हेक्टर आहे. आणि नंबर 2चा जर विचार केला तर तो भारत आहे. म्हणजे भारतामध्ये नंबर 2 मध्ये रँक लागतं एवढं सेंद्रिय क्षेत्र आहे. नंबर 3 हे अर्जेंटिना. पण आपल्याला पहिला 1 आणि 2च लक्षात ठेवायचे. सर्वात जास्त सेंद्रिय शेती जगामध्ये कोणत्या देशात आहे, सेंद्रिय शेतीचे क्षेत्र म्हणत आहोत कोणत्या देशामध्ये आहे, तर ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि भारताचा नंबर लागतो तो लागतो नंबर 2. त्याच्यानंतर बघा ऑर्गॅनिक शेअर ऑफ टोटल ॲग्रिकल्चर लँड म्हणजे जी काही आपली कृषीची जमीन आहे कुठं जगामध्ये, तर त्याच्यामध्ये किती % ही ऑर्गॅनिक शेती आहे. किती, तर ती ऑर्गॅनिक शेती फक्त 2% आहे. 2022 नुसार किती आहे, 2% आहे. अलग लक्षात. त्याच्यानंतर इन्क्रीज इन ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर 2021-22 म्हणजे किती वाढली, तर ती वाढलेली आहे 20.3 मिलियन हेक्टर. आणि सगळ्यात जास्त कोणत्या देशात, ऑस्ट्रेलियामध्ये. आणि नंबर 2ला भारतामध्ये वाढली आहे. म्हणजे भारतामध्ये वाढ किती झाली, +77% एवढी वाढ झालेली आहे भारतामध्ये. अलग लक्षात. म्हणजे वाढ हिचा जर विचार केला तर भारतात सगळ्यात जास्त वाढलेली आहे भारतात. अलग लक्षात. आणि इथं किती ऑस्ट्रेलियामध्ये आहे, त्याच्यामध्ये जे काही वाढलेलं क्षेत्र आहे, म्हणजे क्षेत्र तर जास्त आहे ऑस्ट्रेलियामध्ये पण ते वाढलं आहे 48%. पण भारतात 77. कारण आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा जे काही पायलट प्रोजेक्ट असतील किंवा सेंद्रिय शेतीसाठी नवीन स्कीमा असतील तर त्या स्कीमा लॉन्च केलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे क्षेत्र वाढत आहे. ओके. नेक्स्ट आहे प्रोड्युसर.
तर 4 मिलियन प्रोड्युसर्स आहेत हे सेंद्रिय शेती करणारे. आणि सगळ्यात जास्त प्रोड्युसर कुठे आहेत तर भारतामध्ये आहेत. 2 नंबरला कुठे आहे युगांडाला आहेत. अलग लक्षात. ऑर्गॅनिक मार्केट जर बघितलं तुम्ही तर ते 134 मिलियन आहे. आणि पर कॅपिटा कन्झम्पशन जर आपण बघितलं तर 17 युरोज आहे. आणि इथं जर देश विचारला तर तो स्वित्झर्लंड आहे. तर याच्यात आपल्याला 1-2-3 प्रश्न जर विचारले गेले तर आपल्याला हे माहिती पाहिजे. एक तर क्षेत्र कोणत्या देशाचं जास्त आहे, सगळ्यात जास्त सेंद्रिय शेतीमध्ये तर ऑस्ट्रेलियाचा आहे. भारताचा किती नंबर लागतो तर भारताचा 2रा नंबर लागतो. त्याच्यानंतर प्रोड्युसर कोण सगळ्यात जास्त आहेत तर ते तर भारताचा पहिला नंबर लागतो. आणि जे काही इन्क्रीज झालेलं आहे ऑर्गॅनिक सेंद्रिय क्षेत्र तर ते त्याच्यामध्ये सुद्धा भारत 2रा आहे, ऑस्ट्रेलिया पहिला आहे. ओके. आता 3रा आहे हॉर्टिकल्चरल डाटा. म्हणजे हॉर्टिकल्चरल जे डाटा आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला फळाचा अभ्यास करावा लागतो, भाजीपाल्याचा अभ्यास करावा लागतो, त्याच्यानंतर फुलाचा अभ्यास करावा लागतो, त्याच्यानंतर आपल्याला कशाचा जे काही मसाले पिकं आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो. हे सगळा डेटा आज आपण बघणार आहोत. तर बघा हॉर्टिकल्चर डेटामध्ये काय आहे, भाजीपाल्याचे क्षेत्र आणि उत्पादन सगळ्यात जास्त कोणतं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे तर पश्चिम बंगाल आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र सुद्धा आणि उत्पादन सुद्धा कोणतं राज्य आहे तर पश्चिम बंगाल आहे. मसाले पिकामध्ये जिरं ज्याला क्युमिन म्हणतो आपण, सगळ्यांना माहिती आहे फोडणी याच्याशिवाय होत नाही घरामध्ये. तर जे काही जिरं आहे तर जिऱ्यामध्ये प्रथम क्रमांकावर, मसाला पिकामध्ये प्रथम क्रमांकावर जिरा आहे आणि मिरची ही द्वितीय क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर मसाले पिकांमध्ये उत्पादनामध्ये जर विचार केला तर मिरचीचा प्रथम क्रमांक लागतो. बघा उत्पादनामध्ये जर विचार केला तर मिरचीचा प्रथम क्रमांक लागतो. त्याच्यानंतर सन 2019-20 या वर्षात फळांची प्रति मानशी उपलब्धता होती 209.8 ग्राम प्रति व्यक्ती प्रतिदिन. 2019-20 भाजीपालाची प्रति मानसी प्रति उपलब्धता होती 365.6 ग्राम. लगेच तुम्हाला 23-24चा डेटा विचारणार नाहीत. हलकं लक्षात, हे 100% लक्षात आहे. लगेच 2023-24चा डेटा असा देऊन विचारणार नाही. डेटे जर विचारला एखादा डाटा किंवा डेटा जो काही विचारेल तर तो 2019-20-21 असेच विचारतील. ओके. त्याच्यानंतर बघा मसाले पिकांच्या उत्पादनामध्ये, बघा मसाले पिकांच्या उत्पादनामध्ये, वापरामध्ये आणि निर्यातीमध्ये भारत हा जगात प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे वापरही आपण करतो, उत्पादनही आपण करतो आणि निर्यातही आपण करतो. तर त्यामुळेच इंग्रज भारतात आले होते. कशामुळे? मसाला पिकामुळे. ओके. तर हे मसाला पीक असं आहे की ज्याच्यामध्ये भारत अजूनही सुद्धा नंबर 1ला आहे. कारण भारताची बायोडायव्हर्सिटीच तशी आहे. अलग लक्षात. बायोडायव्हर्सिटी म्हणू किंवा डायव्हर्सिटी म्हणू की जे आपल्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं हवामान पाहायला भेटते आणि एकाच राज्यामध्ये अजून वेगवेगळं हवामान पाहायला भेटते. त्याच्यामुळे भारत हा नंबर 1वर आहे उत्पादनामध्ये, वापरामध्ये आणि निर्यातीमध्ये. ओके. नेक्स्ट बघा, आता आपण जर बघितलं नेक्स्ट, आता फळबाग बघा, क्षेत्र आणि उत्पादन. प्रथम क्रमांकाचं क्षेत्र फळबागाचं कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये. उत्पादन फळबागाचं कोणतं आहे तर आंध्र प्रदेश. बघा उत्पादन जे सगळ्यात जास्त होते फळबागाचं तर ते आंध्र प्रदेशमध्ये होते, पण क्षेत्र सर्वात जास्त कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये. 2 क्रमांकाचं आहे क्षेत्र आंध्र प्रदेशमध्ये आणि उत्पादन महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्ही अशी जोडी लावा त्याची. ओके. 2च लक्षात ठेवा, 3रा काही गरज नाही आपल्याला. प्रथम क्रमांकाचं क्षेत्र फळबाग म्हणजे हॉर्टिकल्चरल आपण म्हणू क्रॉप्स सगळ्यात जास्त कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बागा आहेत. अलग लक्षात. आणि उत्पादन मात्र महाराष्ट्रात नाही तर उत्पादन आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक क्षेत्र कोणतं आहे आंध्र प्रदेशमध्ये, पण उत्पादन जर द्वितीय क्रमांकाचं म्हणलं तर महाराष्ट्र आहे. ओके. त्याच्यानंतर बघा फळ झाडांच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. ते आत्ताच आपण बघितलेलं आहे. आणि फळांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. फळ उत्पादनात भारत हा जगात द्वितीय क्रमांकावर आहे. फळ उत्पादनात भारत हा जगात द्वितीय क्रमांकावर आहे. आंबा, केळी, पपई, लिंबूवर्गीय पिके याच्यामध्ये मात्र प्रथम क्रमांकावर आहे. तर कोणत्या फळपिकामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो तर आंब्यामध्ये, केळीमध्ये, पपईमध्ये आणि लिंबूवर्गीय पिकामध्ये भारत हा प्रथम क्रमांकावर आहे. पण तसं जर विचार केला तर फळ उत्पादनामध्ये भारत जगात किती क्रमांकावर आहे तर तो द्वितीय क्रमांकावर आहे. चीन नंतर भारत द्वितीय क्रमांकावर कोणत्या भाजीपाल्यामध्ये, म्हणजे सगळ्यात जास्त जगाचा जर विचार केला तर चीनमध्ये, कारण लोकसंख्या तेवढीच आहे तर तिथं भाजीपाला उत्पादक ज्या देश आहे सगळ्यात मोठा. पण भेंडीचा जर विचार केला तर भेंडी सगळ्यात जास्त उत्पादन कुठं केल्या जातात भारतात केल्या जाते. या व्यतिरिक्त बटाटे, टोमॅटो, कांदा, पत्तागोबी, फुलगोबी, वांगे यांच्या उत्पादनात भारत द्वितीय क्रमांकावर आहे. ओके. आता काही पिकं येतं तर याच्यामध्ये बघा आपल्याला फळ पिकं बघायचे. सर्वाधिक क्षेत्र कुठं आहे, सर्वाधिक उत्पादन कुठं होते आणि सर्वाधिक उत्पादकता. उत्पादकता म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी म्हणजेच काय तर एका हेक्टरमध्ये, सपोज एका हेक्टरमध्ये किती
किंवा एकक क्षेत्रामध्ये किती त्याची उत्पादकता आहे. उत्पादन जर आपण विचार केला तर ते किती आहे आणि क्षेत्र कोणते. जर आंबा बघा, पहिलं फळ मँगो, आंबा, सर्वाधिक क्षेत्र आंबा कुठून आहे, आंध्र प्रदेश. आपल्याला माहिती आहे आता आंब्याचा जो सीझन चालू झालेला आहे, हापूस आपल्या इकडला माहिती आहे, पण आता सगळे जे आपल्याला महाराष्ट्रात आंबे दिसतील मॅक्झिमम तर ते आंध्र प्रदेशमधून येतील, कारण तिथं क्षेत्र जास्त आहे. आंब्याचं सर्वाधिक क्षेत्र कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये. सर्वाधिक उत्पादन कुठं होते, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये. आणि प्रॉडक्टिव्हिटी कुठं आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. म्हणजे उत्पादकता एका हेक्टरमध्ये, सपोज 1 एकर आहे, एका एकरामध्ये जर महाराष्ट्रामध्ये केसरीची एक बाग लावली आणि ती जर तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये लावली तर एका एकरामध्ये सर्वाधिक उत्पादकता जी राहील तर ती आंध्र प्रदेशची राहील. आलं का लक्षात. तर आंध्र प्रदेशची उत्पादकता ही जास्त आहे. लिंबूवर्गीय फळे कुठं येतं सगळ्यात जास्त तर लिंबूवर्गीय फळाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. लिंबूवर्गीय फळाचं सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये. मग लिंबूवर्गीय म्हणजे याच्यात आपण लिंबू म्हणू, संत्रा म्हणू, मोसंबी म्हणू, तर हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्र. पण उत्पादन कुठं होते, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये. उत्पादकता जर अधिक जर बघितलं ते आंध्र प्रदेशमध्ये. कागदी लिंबू हे गुजरातमध्ये सर्वाधिक क्षेत्र आहे आणि याचं उत्पादन सुद्धा गुजरातमध्ये आहे. मँड्रिन म्हणजे संत्रा मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक क्षेत्र आहे, उत्पादकता ही मध्य प्रदेशमध्येच आहे. मोसंबी स्वीट ऑरेंज आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक क्षेत्र आहे आणि उत्पादन सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये. केळी ही कर्नाटकमध्ये सर्वाधिक आहे क्षेत्र, पण उत्पादन जे आहे तर ते महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर जळगाव जिल्हा, खानदेशमधले जे काही 3 जिल्हे आहेत त्यामधला एक जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये उत्पादन होते, अलग लक्षात. पण आता बरेचसे जिल्ह्यामध्ये जसं नांदेड वगैरे तिकडं सोलापूर वगैरे याच्यात सुद्धा आता केळीचं उत्पादन होत आहे. तर केळी सगळ्यात जास्त क्षेत्र जर म्हणलं तर ते कर्नाटकमध्ये आहे, पण सर्वाधिक उत्पादन जर म्हणलं तर महाराष्ट्र. आणि प्रॉडक्टिव्हिटी म्हणलं तर तामिळनाडूमध्ये. पेरूचं सर्वाधिक बागारा आहे तर कुठं क्षेत्र सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये. उत्पादन उत्तर प्रदेश आहे आणि उत्पादकता ही गुजरातमध्ये आहे. द्राक्षमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. द्राक्षामध्ये सर्वाधिक क्षेत्रही महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वाधिक उत्पादन सुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे द्राक्षामध्ये. चिकू हे गुजरातमध्ये सर्वाधिक क्षेत्र आहे आणि उत्पादन गुजरातमध्येच होते. डाळिंबामध्ये सुद्धा महाराष्ट्र टॉपला आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात डाळिंबाचं आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जो तेल्या नावाचा रोग आहे, या रोगाना बऱ्याचशा बागा तेल्या आणि एक पिन होल बोरर नावाची एक पेस्ट आहे. पिन होल बोरर म्हणजे डाळिंबाला काय करते, असं एक छिद्र पाडते आणि आतून सगळं डाळिंब सडवते. तर ती पिन होल बोरर आणि तेल्या नावाचा रोग डाळिंबाच्या वरच्या कवचावर असा तेलकट डाग असतो. या 2 रोगामुळे महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम शेतकऱ्यांनी काय केलेल्या आहेत, बागा उपटून फेकलेल्या आहेत. आलं का लक्षात. याच्यावर अजूनही कंट्रोल व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. डाळिंब लागवड करायची असेल तर हे 2 गोष्टी खूपच सांभाळाव्यात. एक जर ही पेस्ट म्हणली की पिन होल बोरर आणि तेल्या नावाचा हा रोग. अलग लक्षात. डाळिंबाचं तरी सुद्धा क्षेत्र महाराष्ट्रात जास्त आहे आणि उत्पादन सुद्धा महाराष्ट्रात आहे. बोर मध्य प्रदेशमध्ये सगळ्याधिक बोर आहे आणि हे सुद्धा सर्वाधिक उत्पादन सुद्धा मध्य प्रदेश. नारळ कुठं आहे, सर्वाधिक उत्पादन नारळ कुठं होते, केरळमध्ये. पण मित्रांनो लक्षात द्या, प्रॉडक्टिव्हिटी महाराष्ट्रात आहे बरं. म्हणजे सगळ्यात जास्त उत्पादकता ही महाराष्ट्रात आहे नारळाची. अलग लक्षात. नेक्स्ट काजूचं क्षेत्र कुठं आहे तर काजूचं क्षेत्र आंध्र प्रदेशमध्ये आहे. उत्पादन केरळमध्ये होते पण उत्पादकता जी आहे ती महाराष्ट्रात आहे. ओके. चहा कुठं आहे, उत्पादन आसाममध्ये होते. कॉफी कर्नाटकमध्ये. रबर बघा आंध्र प्रदेशमध्ये क्षेत्र सगळ्यात जास्त आहे रबराचं आणि केरळमध्ये उत्पादन होते. पाम हे पाम तेल जे असते ना तेलासाठी वापरतात. आता कोणी मॅक्झिमम लोक खात नाही, तर पहिले खायचे पाम तेलच. तर हे कुठं आहे तर याचं क्षेत्र आंध्र प्रदेशमध्ये. उत्पादन हे सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये. पपई गुजरातमध्ये सगळ्याधिक क्षेत्र आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये त्याचं उत्पादन सुद्धा होते. आणि जर पपईचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई भरपूर घेतात आणि तिथून ते गुजरातला पाठवत असतील आय थिंक. त्याच्यानंतर बघा आवळा उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर सीताफळ एक महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये. सीताफळाचं सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे. उत्पादनामध्ये सुद्धा आंध्र प्रदेश आहे. अननस कुठून येते तर आसाममध्ये याचं क्षेत्र जास्त आहे पण याचं उत्पादन पश्चिम बंगालला होते. सफरचंद कुठून येतात तर सगळ्याधिक एरिया जो आहे तर तो जम्मू काश्मीरमध्ये आहे सफरचंदाचा आणि उत्पादन हे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सफरचंदाची एक जात आहे हरमीन 999 नावाची. ही जात सध्या महाराष्ट्रात सुद्धा लावत आहेत शेतकरी. आलं का लक्षात. ही जात महाराष्ट्रात, कारण ही 42-43 टेम्परेचरला सुद्धा
रिस्पॉन्स देत आहे. तर लिची हे बिहारमध्ये आहे. लिचीचं क्षेत्रसुद्धा कुठं आहे? लिचीचं क्षेत्रसुद्धा कुठं आहे? बिहारमध्ये. उत्पादनसुद्धा बिहारमध्ये आणि उत्पादकताही तामिळनाडूमध्ये. नेक्स्ट जर आपण बघितलं भाजीपाला क्षेत्र आणि उत्पादकतानुसार आपण प्रथमच बघू. भाजीपाल्यामध्ये प्रथम हे बटाटा, त्याच्यामध्ये फळामध्ये जर क्षेत्राचा विचार केला तर आंबा, फळामध्ये आपण जर विचार करत असोल तर ते आंबा. ओके. त्याच्यानंतर उत्पादनामध्ये जर आपण विचार केला तर केळी, उत्पादन सगळ्यात जास्त केळीचं येते. आलं लक्षात? क्षेत्र आंबाचं सगळ्यात जास्त आहे. प्लांटेशन्स क्रॉप ज्याला लागवड पिके म्हणतात त्याच्यामध्ये नारळ 1 नंबर आहे आणि मसाला म्हटलं की जिरं. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता टोमॅटो, आपल्याला हे काही तर याच्यात सगळेच घ्यायची गरज नाही. तर महत्त्वाचं बघू कांदा, कारण कांदा हा एक राजकीय पीक आहे. याच्यावरून बरंचसं राजकारण तापते म्हणून कांद्याला बघू. कांद्याचं सगळ्यात अधिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचं उत्पादन जे आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. तर आलं लक्षात? तर हे बाकीचे सुद्धा पिकं आहेत. हे तुम्हाला याचे मी PDF अवेलेबल करून देत आहे. काही फुलं बघा, फुलं महत्त्वाचे. सुट्टी फुलं ज्याला आपण लूज फ्लावर म्हणतो, क्षेत्र जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात येत आहे. उत्पादन तामिळनाडूमध्ये आहे. सुपारी कर्नाटकमधून येते, सगळ्यात अधिक एरिया कर्नाटकमध्ये आहे. उत्पादन सुद्धा कर्नाटकमध्ये आहे. त्याच्यानंतर हळद ही तेलंगणामध्ये याचं क्षेत्र आहे आणि उत्पादन सुद्धा तेलंगणामध्येच आहे. मिरची, वाळलेली मिरची सगळ्यात अधिक आंध्रप्रदेशमधून येते महाराष्ट्रात मिरची. आणि जर जिल्हा जर इकडे म्हणला तर मिरचीसाठी जर जिल्हा म्हणला आपला महाराष्ट्रात तर नंदुरबारमध्ये भरपूर प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. ओके. तर अशा पद्धतीनं आज हे करंटचा व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला कृषी ग्रामसेवकलाही किंवा कृषी विद्यापीठाची ॲड आली त्याला सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ राहील. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. तर मित्रांनो, आज इथं आपण थांबू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. लाईक करायला कोणतेही पैसे लागत नाहीत आणि एक कमेंट्स टाका ज्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. ओके. तर आज आपण इथे थांबू.